अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या यंदा चक्क 70% घसरली आहे। हो, ही केवळ आकडेवारी नाही, तर हा एक मोठा इशारा आहे। समोर आलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये हजारो विद्यार्थी अमेरिकेत गेले, पण यंदा ही संख्या अचानक घसरली आहे। त्यामागे अनेक कारणं आहेत। त्यातील पहिलं कारण म्हणजे व्हिसा मिळण्यास विलंब। अमेरिकेच्या विद्यार्थ्यांसाठी F1 व्हिसा मिळण्यात मोठा विलंब होत आहे। अनेक भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण वर्ष सुरू होण्याआधीच व्हिसा अपॉइंटमेंट न मिळाल्यामुळे अमेरिकेला जाण्याच्या योजना पुढे ढकलाव्या लागत आहेत। दुसरं कारण म्हणजे खर्चात वाढ। अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे। ट्युशन फी, हॉस्टेल भाडे, वैद्यकीय विमा आणि जीवनावश्यक खर्च यामध्ये सरासरी 10% ते 25% वाढ झाली आहे। परिणामी भारतीय विद्यार्थी त्यांच्या पालकांवर मोठा आर्थिक ताण आलेला पाहायला मिळतोय। तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे H1B च्या धोरणांवर असलेली अनिश्चितता। अमेरिकेतील H1B व्हिसा धोरणांमध्ये होऊ घातलेले बदल व त्या संबंधित वाढती अनिश्चितता यामुळे भारतीय IT कर्मचारी, इंजिनियर्स आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे। या बदलांमुळे व्हिसा मिळण्याच्या संधी, नोकरींचे स्थैर्य आणि ग्रीन कार्ड प्रक्रियेसही परिणाम होण्याची शक्यता आहे। अनेक विद्यार्थी आता कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपकडे वळत आहेत। एकंदरीत या सर्व कारणांमुळे भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी मागे हटताना दिसत आहेत। याबद्दल आता तुमचं मत काय आहे? अमेरिकेऐवजी इतर देश चांगले पर्याय आहेत का? कमेंट करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी लोकशाही मराठीला भेट द्या।